सैनिक टाकळी रामेश्वर मंदिर परिसरात उघड्यावरती देवी देवतांचे फोटोंची होणारी हेळसांड थांबवावी। सैनिक टाकळीतील श्री रामेश्वर मंदिर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे। सैनिक टाकळीतील हे ग्रामदैवत एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जातं। कित्येक भक्तांच्या प्रत्येक नवीन कार्याची सुरुवात असो किंवा भक्तांच्या हाकेला पावणारा म्हणून भक्तांमध्ये देवाला ओळखलं जातं। या मंदिराला दर्शनासाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातून देखील शेकडो लोक येतात। रामेश्वर मंदिर व हा परिसर हा निसर्गरम्य वातावरणानं व नदीकाठी असल्यामुळे उल्हासदायक आहे। पण गेल्या कित्येक दिवसापासून काही लोकांनी येथील पिंपळाच्या व बेलाच्या झाडाखाली आपल्या घरातील जुने काच फुटलेले किंवा बाद झालेले देवी देवतांचे फोटो, छोट्या मूर्ती, घरातील तुळस आणून झाडाखाली त्याच अवस्थेत सोडून दिल्या। रामेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सर्व लोक येथील पिंपळाच्या व बेलाच्या झाडाला दर्शनाला येतात। पण तिथं असलेले देवी देवतांचे जुने काचा फुटलेले फोटो, जुनी झालेले तुळस, वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या हे सर्व पाहून वाईट देखील वाटतं। या झाडाखालीच नाही तर काही लोक देवी देवतांचे फोटो नदी परिसरामध्ये विसर्जित करतात, ज्यामुळे फुटलेले काचा लागून एखादा अपघात होऊ शकतो। आपल्याला जसे राहण्यासाठी चांगलं घर मिळावं, आपल्या आशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून ज्या देवाला आपण देवळात किंवा आपल्या घरी पाया पडतो त्याच देवी देवतांचे फोटो जुने झाल्यावर अशा अवस्थेत सोडून देणं हे कितपत योग्य आहे याची देखील सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। जुने किंवा बाद झालेले फोटो किंवा देवी देवतांचे या माळा किंवा वेगवेगळे साहित्य कुठेही टाकून देण्यापेक्षा प्रत्येक परिसरामध्ये किंवा शहरात हे फोटो वगैरे गोळा करणाऱ्या समाजसेवी संस्था आहेत त्यांच्याकडे फोटो दान करावे अशा अपेक्षा काही नागरिकांमधून होते। देवी देवतांचे फोटो जुने झाले म्हणून त्यांची अशी होणारी हेळसांड पूर्णतः बंद झाली पाहिजे। एकंदरीतच आपल्या श्रद्धेला व हक्केला धावणाऱ्या आपल्या देवांच्या मूर्ती असो किंवा फोटो असो यांची व्यवस्थितपणे काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। या सर्व गोष्टींवर सुज्ञ नागरिकांनी विचार करून मूर्तीची, फोटोंची काळजी घ्यावी, अशी देवी देवतांच्या फोटोंची उघड्यावर ठेवून होणारी हेळसांड थांबवावी एवढीच अपेक्षा। सुदर्शन पाटील, शिवार न्यूज नेटवर्क।